अभी बोल. हॅलो हॅलो विराज हॅलो हॅलो विराज 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 जगताप विराज विराज काय आडनाव काय वरटा वरटा. विराज वरटा विराज वरटा पाच नंबर ते असं सुरली अरे सर आले ऐकलं लोक तुटणार ते. हे एवढं हार्ड अरे नाही. पीन आहे की पीन अरे देखती हूँ चल ये ले मनी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी कोलीला परत आलो आहे. आज 21 तारीख आहे. आज सबमिशनचं एकदम फायनल डे आहे, म्हणून आज पूर्ण सबमिट करून नंतर उद्या ओरल आहे. उद्या आणि परवा ओरल, पण अजून कोणी आलेलं नाही. खूप मी लवकर आलेलो आणि बसून बसून वाट बघत होतो. आणि आत्ता मामाने दरवाजा उघडला आहे. तोपर्यंत विशाल भेटला आहे मला. फर्स्ट इयरला आलेला होता मित्र भेटला आहे मला आज. तर आज पावणी पिऊन नंतर क्लासमध्ये जाऊ. क्लासमध्ये येऊन लगेच आम्ही पोर्टफोलिओ रेडी करायला बसलो आहे. हे बघा, एवढे असाइनमेंट करायचे, मार्क किती आहेत ते पूर्ण लिहितो. कोणकोणते असाइनमेंट आहे ते लिस्ट आहे इथे, आणि लवकर लवकर करावं लागेल. पण अजून थोडे असाइनमेंट आहेत ना, ते दिलेले नाही. चेक करून त्याच्या जागा इथे राहिलेले आहेत थोडेफार, ते करून देते की लगेच याचं वन्स बनवायचं आहे. अलग अलग जसे सब्जेक्ट आहे त्या. चला तर लवकर लवकर करू आपण. मित्रांनो, असाइनमेंट बाकी आहेत म्हणून मी झेरॉक्स काढायला आलेलो. गर्दी बघा किती आहे ते. झेरॉक्स काढण्यासाठी एवढी गर्दी, याच्यामध्ये कसं झेरॉक्स काढूया. चला घुसू असंच. तर मित्रांनो हे बघा, पूर्ण झेरॉक्स काढले आणि तिथेच वृंदावन आज लेट झाली. सर बोलत होते की तुमचे जे जे फ्रेंड असतील त्यांना सगळ्यांना कॉल करून बोलवा, आज लास्ट दिवस आहे असं सबमिटचं. तर हे प्रिंट काढायला 1-अर्धा तास लागतो आहे, एवढी गर्दी असते तिथे. अजून क्यों? क्योंकि मेरे को छोटा लग रहा है, मेरे को स्पेस यहाँ पे कम लग रही है. हाँ, तर परत अजून सेजल आली ना. सेजल ने क्या बोला, कितना टाइम वो लगेगा? निकली है अभी अभी हां, जस्ट 12 वाजले. चला क्लासमध्ये. सो गाईज, तर आता बघा पूर्ण असाइनमेंटची लिस्ट बनवून रेडी केली आणि लगेच लिहायचं काम राहिलं आहे. एवढे लिहायचे आहेत बघा. जे घरी आराम केला आहे ना, मी कधी कधी आराम केलं आहे ना, ते आता मी लिहितो आहे. तुम्हाला एवढं लिहायचं आहे, एवढी मी मजा केली ना, तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवते. तर आता इथे निघणार माझं आज पूर्ण. आज लास्ट दिवस आहे हे लिहायचं. हे बघा, एवढं लिहायचं आहे. काय करू, कडे खाली वाट लागली. आता लवकर लवकर हे करतोय. चला हे बघा, सेजल 1:30 वाजता आली आणि लगेच बोलली जेवायला चला. बघा, अर्धा तास क्लासमध्ये राहिले, लगेच जेवायला घेऊन आले आम्हाला. आणि असाइनमेंट झाले आहेत चेकिंग वगैरे, पण पोर्टफोलिओ पूर्ण रेडी करायला बाकी आहे खूप सगळ्यांचं. तर आम्ही परत ड्रीम बंगलो आपल्या जागेवरती आलो आहे जेवण्यासाठी. आज बघू डब्बा काय काय घेऊन आलेत ते. काय आहे त्यामध्ये? रोटी है रोटी. उसमें क्या है? नहीं बैठना वहाँ पे, ऐसे टिक नहीं बैठ वहाँ पे. चलो बैठ गई मैं, थोड़ा जल्दी बोलने का. वृंदा ने क्या लाया डब्बे में? क्या? मसाला उत्तप्पा. मसाला उत्तप्पा. ये क्या रहता है? हमें गुजराती लोग को बताने वेरिएशन कर रहे हैं. हमें दाल भात के अलावा कुछ पता ही नहीं. नहीं एक गिनती मार कौन से वाले में ज्यादा है वो लेंगे. वो हाँ, वो तो चाहिए मुझे. हाँ, वो कौन सा दे रहे वो देख. क्या रहता है वो तुझे लगता है, तेरे लिए ले. तुम लोगों के लिए. हाँ. तू चुप रहे, वो सब क्लीन रहता है, समझा. देता और है. बाकी का ये सब मेरा है. तर काय हे बघा, काय रे बाजऱ्या कसं कसं बाजरी. किती जाड आहे बघा चपाती. आम्ही चपातीच बोलतो. अबे राइस के साथ मस्त लगता था, राइस लेकर आओ ना. वो हे बघा, एवढं जाड. याची किती गुजराती होती? में इसे बोलते हैं बाजरा का रोटलो. बाजरानं रोटलो. उसको ओड़ा रोटलानी साथ खावानू है. अरे भाजी दे ओड़ा ना. मतलब बैंगन का भरता. हाँ, आणि हे काय आहे रे? क्या चाहिए? भाजी. वो तू उतनी नहीं खाएगी मैं पता है. खाऊंगी. अरे इतनी नहीं. हाँ तो हमारे लिए सेक्रीफाइस कर देने का. चल
तू कभी भी कुछ अच्छा बनाते है ना तो ज्यादा है, लेकिन ज्यादा ही लाया नहीं ये कम ज्यादा हो है, गया ये बहुत कम हो गया। एक जन का डब्बा लग गया। इसको। तो क्या करेंगे, मम्मी ने बोला मेरे को एवढं आज जेवायला. मेरा रस्सा वाला ही लाया। जेवण करून परत क्लासमध्ये आलो आहे आणि आमचे हेअर स्टडीचे असाइनमेंट चेकिंग करून पूर्ण झाले. तुम्हाला दाखवतो आहे. हे 1 2 हा 4 3 3 आणि इकडनं चौथा आहे हा वाला. हे आधीचे, ते त्याच्यानंतर नाही, हे आत्ताचं आहे आणि याच्यानंतरचे आहे बघा. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. अजून बाकीच्यांचं मन इकडे आहेत, पूर्ण क्लासमध्ये असाइनमेंटचीच तयारी करत आहेत पूर्ण. तर लवकर लवकर हे एवढे करून आपण निघूया. सो गाईज आपले असाइनमेंट याच्यामध्ये थोडेफार राहिलेले आहेत आणि लोक लावून ती घरी गेले आणि लोक तोडायचे आहे आपल्याला असाइनमेंट काढायला. याच्यानं तुटेल का? अरे याच्याने नाही तुटणार ते. नाही नाही, अरे याचा तोड तोड, आपल्याला लवकर तोडायचं आहे असाइनमेंट काढायला. मामाच नाही आले. अरे मग तिकडे मामांच्या हां तुटला तुटला. अरे वरती लागतो. अरे प्रतीक दे रे याला. हां सर, अरे तू मार सर. अरे ते तर तुटू दे, लोक तुटणार ते. हे एवढं हार्ड नाही. पिन आहे ते पिन. अरे देखती हूँ चल. गेले म्हणे. तर काही जे बघा ताला पूर्ण निघाला. हा तुटलाय, हा तुटलाय, पण हे नाही तुटलंय बघा. असाइनमेंट बघा आमचे याच्यामध्ये आहेत पूर्ण. आम्हाला असाइनमेंट याच्यामधून काढायचं आहे. लोक तोडायला गेलो तर ती कडी तोडली आम्ही. आता हे बघा पूर्ण रेडी करतोय. पूर्ण डेस्क हा खाली करायचा आहे एवढं सामान. काहीच पूर्ण झालं आहे सबमिशन. आणि इकडे काय करायला बोलवत. हां हां आणि शेजारला एकदून पोर्टफोलिओ पाहिजे. पोर्टफोलियो गायब हो गया दोस्त मेरा. छोटा सा है, देख आगे है क्या. उसके बाद देख नीचे, देख कोई रेड कलर का छोटा है. अरे इस फाइल के नीचे देख, है रेड में. अरे यार याचं अलग तिकडे असाइनमेंट सबमिशन चालू आहे आणि इकडे शोधते. ते बघा परत चढलीच बघायला. म्हणजे एवढं पण विश्वास नाही का. उद्या ओरल आहे आणि लास्टचं म्हणजे उद्या आता लास्टचाच दिवस मानून चालायचं. उद्या नाही तर परवा, कारण आता खूप दिवस कमी राहिले. उद्या फायनली पूर्ण पोर्टफोलिओ रेडी करून द्यायचा आहे. आज सांगत होते पण आज आम्ही असाइनमेंट नाही दिले, प्रोजेक्ट वगैरे, तर आज नाही दिलं. आणि उद्या परवाला पूर्ण परवापर्यंत पूर्ण रेडी होईल. रेडी सबमिशन होऊन जाईल असं वाटतं आहे. आणि आता 3:30 नाही 4:30 वाजले. आता निघावं लागेल, नाहीतर ट्रेन सुटेल नंतर. ते डेस्क बघा, पण शेजारचे काहीतरी अलग याच्यामध्ये तुम्हाला सामान दाखवतोय काय काय आहे ते. हे बघा नुसता कचरा भरून ठेवलं शेजारने डेस्कमध्ये. हे काय, हे लाईट येते याला. खराब हो गई है. हे बघा काय भरून ठेवलं आहे डेस्कमध्ये. हा डब्बा पण खाली आहे, तो पण भरून ठेवला आहे. पेपर, कचरा, थैलीमध्ये ऑइल कलर आहेत. कलर हे काय आहे, बॉक्स, फक्त बॉक्स नाही, याच्यामध्ये काहीतरी असेल. हे 2 डबे भरून ठेवले आहेत. एक तिकडे बॉक्स, एक इकडे बॉक्स, पूर्ण बॉक्स. सगळेजण गेले पण आम्हीच राहिलो इकडे. अभी बोल. हॅलो विराज. हॅलो विराज जगताप. विराज का आडनाव काय. वरटा विराज वरटा. 8 नंबर ते असं सुरली. अरे सर आले क्लासमध्ये.
क्लासमध्ये सर होता आणि बडबड करतोय. आजचा दिवस झालाय आणि आता आपल्याला जाऊन लगेच बस पकडावं लागेल. आज आता खूप कंटाळा येतोय चालत जायला म्हणून बस पकडतोय. आणि सेजल आणि ते क्लासमध्ये सरांची रिक्वेस्ट करतायत की उद्या साडी आम्हाला फॉर्मल घालून बोलवलं आहेत कॉलेजला उद्या वाय म्हणून. तर काय करू बघू. माझ्याकडे तर कपडे नाही, पूर्ण कपडे मी ठेवलेत घरीच, कपडे घरीच आहेत म्हणून आपण उद्या बघूया. सरांसोबत रिक्वेस्ट करतायत काय घालून येऊ, नॉर्मल घालून येऊ की हे साडी वगैरे मुलींना घालायला बोलवले म्हणून रिक्वेस्ट करायला गेले ते. आणि आता आपण लगेच चर्चगेटला जायला निघतो. तर तिकीट काढून लगेच आपण, बस पण टायमाला आली, तिकीट काढलं लगेच बस टायमाला पोहोचले. तर मित्रांनो हे बघा मी जात होतोय आणि रस्त्याला हा बघा बेगच तुटली, आता जाताना एवढं वजन आहे तुम्हाला दाखवतो, एवढं वजन आहे की माझे बेगच गेली. आता इकडे स्टेशन बोरेलीला तिकडे चेक करावं लागेल. हे बघा असं करायचं एकच कळणं हे वेगळं तुटली. आता लवकर ट्रेन बघतो. पाच 24 बोरिवली फास्ट आहे, याच्यावर येईल. हां याच्यावरच आहे ते बघा, वाट बघतोय लवकर चढवून आलं. आणि ट्रेन पण आली इथे वरती चढला की लगेच लवकर चढावं लागेल याच्यामध्ये. बघा बेगची हालत एवढा तुटलं आहे, शिलाई मारलेली होती ते तुटून गेली. एवढा वजन घेऊन येते. परत आता बोरिवलीला जाऊन लगेच रिपेअरिंग करावी लागेल बेग. मित्रांनो हे बघा मी बोरिवलीला पोहोचतो पण अशी हालत झाली आहे काय सांगू तुम्हाला. हे बघा आपल्याला जावं लागेल आता, एवढी गर्दी आहे याच्यामधून. एवढी गर्दीमधून मी कसं निघालोय बेग पुढे ठेवून. लवकर जायचं आहे. बेग पण तुटलेली आहे आणि बस पण पकडायचं आहे गर्दीमधून. तर गाईस मी पोहोचलो आहे अमर पॅलेस उतरले, पण मला चालत यायला टाईम झालं तिथून. आणि आता तुम्हाला दाखवतो आहे मी बेग कसं जातो आहे. हे बघा पकडून घेऊन जातो आहे, बेग तुटला आहे म्हणून. आणि इथून क्रॉस करून आपल्याला तिकडनं जायचं आहे. खूप वजन आहे बेग आणि हे बघा पकडून आपण घेऊन जातो आहे. गाईज मी हॉस्टेलला पोहोचलो आहे आणि आता तुम्हाला उद्याच भेटतो डायरेक्ट. तर चला आजचा दिवस एवढंच, बाय.